25 सालाला बघा 31 मेच्या हा दिवसाला बघा अंकुर फुटल चौली गावाला उंचावली मान अनकोजी गावांची चला गड्यानो जाऊया आपण अहिल्या देवीला अहिल्या देवीचं दर्शन घेऊ तेव्हा नाव त्यांचं या अहिल्या ठेवलं अशा वेळेला अहिल्याबाई लहानपणात शिना नदीच्या काठावर मांडलं होत तिनं मगात वाळूच लिंगाची सेवा करण्याला फुलाचा फुल वेल लागली भायाला उधळला घोडा मानपोत उधळला घोडा पेशव्यांचा त्यात मल्हार राव होता आडवा हात करून घोडा तिनं हो अडविला तेव्हा मल्हार लागला बोलायला अभिती नाही कवाळ तुला जर करता भ्यालो आपण या प्रांताच कोण रक्षण करणार म्हणून छान उत्तर ऐकून मल्हार राव झालं आनंदात श्री बिरदेवा मोक्षिताचा मुर्शिदाचा वरदास्त घेऊन शिरावर मार चापडी मड्या ताल धरून सुंबरान वे बघा मांडले सुंबरान बघा मांडले सुंबरान वे बघा मनाला सुंबरान बघा कुणाला माया काय बघा देवीला मैदानाच्या वे बघाया जाग्याला ये गा देवा बघा सायाला आणि मारू मी बघा कुणाला अरे माझ्या बघा बापाला योगी आमुगे बघा सीताला योगी आमुग याचे झाला चरण त्यांचं वे बघा वंदून मैदानाच्या बघा जाग्याला रामरी जय राम विजय बघा ग्रंथाला सवयला बघा दूर पंखेची बघा विटंबना खैर आणि बघा भूषण त्रिशिराया वे बघा वेदगा राक्षस याचा हाराची गा
त्याच बेटात शूर पण का उतरवे का रावणाचा वेळ वाचावे गावे शबरी यावे काल खेळाच्या बाबतीसाठी लक्ष्मणाच्या बेटात वळले फळे मुले पाहू लागेला श्री शंकराने या बघावे काल कनक श्री देव पाठवले वे पण शस्त्रगा देवतेच्या मनात आले गा आपण तुझ्याच्या हातात जाणे जाणे बघा बघा ते कशा लक्ष्मणाच्या हातात जावे का म्हणून ते बघा म्हणून लक्ष्मणाच्या पुढ्यात पडले लक्ष्मण बघा म्हणाले ते गा उचलून त्याची घालवे दार बेगा पुसले यावे त्याचा प्रताप पाहण्यासाठी ते
ग्रंथाला 14व्या अध्यायाला पहिल्यांदा मैदानाला आपण आलोय, पहिल्यांदा म्हणायचा त्यामुळे जरा दमान घ्या. राम विजय ग्रंथाला 14व्या अध्यायाला 93 पानाला सुरुवात आहे ढिंगला. त्राटिका शूरपणकेची विटमना खर चुलग्राम दूषण व त्रिशिरा वध राक्षस संहाराची रावणास बातमी एक वळीचं हे त्यांचा सुरुवात वळीला. नित्यकर्माप्रमाणे लक्ष्मण पंचवटीच्या अरण्याचा फळे शोधित हिंडत होता. त्याला समोर एक कळकाचे प्रचंड बेट दिसले. त्या बेटात शूरपणकेचा पुत्र रावणाचा भाचा शबरी हा कालकडक क्षेत्रासाठी कालकडक प्राप्तीसाठी श्री शंकराची आराधना करीत होता. लक्ष्मण त्या बेटाजवळ आला आणि फळे मुळे पाहू लागला. ती वेळ मध्यानी होती. श्री शंकराने प्रसन्न होऊन ते शस्त्र शबरीकडे पाठवले. पण त्या शस्त्र देवतेच्या मनात आले की सुंदराम आपण दुष्टाच्या हातात जाण्यापेक्षा लक्ष्मणाच्या हातात जाणे श्रेष्ठ होय. म्हणून ते दुष्टाकडे न जाता लक्ष्मणाच्या हातात आले. लक्ष्मणाने ते उचलून त्याची धार पुसली व त्याचा प्रताप पाहण्यासाठी ते कळकीच्या बेटावर चालवले. त्या सरशी ते पान संपलं. बेट क्षणार्धात तुटून पडले. त्याबरोबर त्या शबरी राक्षसाचा वध झाला. त्या दुभंग झालेल्या बेटातून रक्ताचा प्रवाह सुरू झाला. संपला. अरे बेटाचा प्रताप है प्रवाह या पाहता सुमनाचा यावे हे मनाचा या वाटले आपल्या या हातून कोणा तरी वनाता पास या बसलेल्या कोणा तरी व्यक्तीचा लक्ष्मणाच्या झाले त्याचा वैद झाला तो विप्र वेगानं सुना नंबर या नावाचा या वेगा राक्षस कालकडे प्राप्तीसाठी श्री वेगा शंकरा अनेक राक्षस हल्ले बाबा करतील तेव्हा सावध होऊन सीतेचे या रक्षण करणे झाले ते या योग्याच झाले बघा म्हणून चुकावला वेगान राम सीतेची काळजी या दक्षिणे करू बघा लागला झाला प्यारे घराम रक्ताचा प्रवाह पाहताच लक्ष्मणास वाटले की आपल्या हातून तपास बसल्या कोणातरी ऋषीचा वध झाला. म्हणून तो म्लान वंदनाने पर्णकुटीत आला आणि म्हणाला सुलभ्रांत ऐकला संपला. लक्ष्मणा ज्याचा वध झाला तो विप्र नसून 100 नावाचा राक्षस या काल खडक तपासाठी तपस्या करत होता. हा रावणाचा भाचा असल्याने आता अनेक राक्षस हल्ले करतील. तेव्हा सावध होऊन तू सीतेचे रक्षण कर. झाले ते योग्य झाले म्हणून लक्ष्मण सुखावला व श्रीराम सीतेची काळजी दक्षतेने घेऊ लागला.
पॅरेग्राफचा हे पाय कुठल्या पॅरेग्राफला सुरुवात कशी असायला इकडे त्याच बघा दिवशी शिकडे या नंदेला शिकडे या शूरव पंचस या तिकडे पण बघा पडेल ती आपल्या मुलाला तिला आपल्या मुलाची चिंता निर्माण झाली लागलीच चार बघा राक्षस या दिव घेऊयाच्या बेटाने तिने तिला आपल्या या मुलाचे गाचे तुकडे या झाले शेव पाहून या पिणे बरेला पडला तेव्हा तिच्या मैत्रिणी मैत्रिणीने यावे समजोत घातले त्याने तुझ्या मुलाचा वध वेगा केला वेगा शोधून काढू गेलं पान संपून या पानाला तुला वेगा विषय उद्देशन दिलेवा आपल्या मुलाचे नंतर बघावे बघा केले इकडे याचता मनुष्याची पाहुणे बघा दिसले तुझीच पडले बघा पाहून याच बघा माणसाने या मुलाला मारले या असावे आपल्या सगळ्याच शोधावे गाली या झाला प्यारे बहेगा गेला याच रात्री इकडे शूरपणखेला दुःखद स्वप्न पडले तिला आपल्या मुलाविषयी चिंता निर्माण झाली ती लागलीच आपल्या बरोबर चार मैत्रिणी घेऊन वेळूच्या भेटात आली तो तिने आपल्या मुलाचे 2 तुकडे झालेले शेव पाहून मोठा हंबरला फोडला तेव्हा तिच्या मैत्रिणीने त्याची समजूत घातली व तुला ज्याने तुझ्या मुलाचं मारले त्याला शोधून काढून पान सपलं सोडाविषयी उत्तेजन दिले नंतर ती आपल्या मुलाचे दहन करून इकडे तिकडे पाहत असतात तिला मनुष्याची पावले दृष्टीस पडली ह्याच माणसाने हे कृत्य असावे या संघाला बक्षीस आहे विलास लक्ष्मण ढोले तांबड्या मेंढीचे मालक सावकार यांच्याकडून 101 रुपये बक्षीस आहे त्या मंडळाने ते बक्षीस